जे ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव मोठं ठेवते, जे म्हणलं मी, हा सर्व नाही म्हणलं, ठीक आहे. अनेक ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला नाही, त्याने समजून सांगायचं काम करतो. बाबू रे, ठीक आहे, तू कोण होय पहिले समजून घे. या ब्राह्मणानं या देशात 4 वर्णवादी व्यवस्था उभी केली, ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय आणि, ठीक आहे रे, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि सगळ्यात खालचं व्यवस्था म्हणजे शूद्र. शूद्र म्हणजे कोण? शूद्र म्हणजे या देशातले जेवढे ओबीसी आहे, ज्याला आपण अदर बॅकवर्ड क्लास म्हणतो, ते सगळे शूद्र आहेत. आणि त्याच्यात एक अस्पृश्य कम्युनिटी होती का ज्याला स्पर्शही या देशातल्या वर्ण व्यवस्थेतले जे वरचे 3 वर्ण आहेत त्यांना मान्य नव्हता. जर ते रस्त्यानं चालले असन या देशातले ब्राह्मण आणि बाजूनं जर अस्पृश्य चालला असन तर त्याला खाली बसा लागेल, त्याला रस्त्यावर फुटता येत नव्हतं तर त्याला सोबत मडकं वागवा लागेल, त्या मडक्यात फुटा लागेल. रस्त्यानं चालते तर रस्ता खराब होते म्हणून शिंदीच्या झाडाच्या पांचोळ्या कमरेले बांधा लागत होत्या आणि त्या शिंदीच्या झाडाच्या ज्यानं फळा बनवते त्या शिंदीच्या झाडाच्या अनुकुचिदार फांद्या मांडीले रुतत होत्या, तर मांड्या रस्त्यावरून जात होत्या, अशी व्यवस्था होती. त्याच्यानंतर भाऊ, ठीक आहे, सार्वजनिक विहिरीवरचं तळ्यावरचं पाणी सुद्धा पिऊ दिल्या जात नव्हतं रे. अशी व्यवस्था करून ठेवली या देशाची. आणि हे कशात लिहून ठेवलं? ते मनुस्मृती सारख्या ग्रंथात लिहून ठेवलं. त्या मनुस्मृतीच्या बुडाला आग लावायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं.